शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून या संदर्भात शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। माळशिरस तालुक्यातील निमगाव येथील शेतकरी तथा पत्रकार निनाद पाटील यांनी सुरुवातीपासूनच शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देऊन प्रशासनाला सहकार्य केल्यानं त्यांना अप्रत्यक्षपणे त्रास देऊन रात्री अपरात्री त्यांच्या गाडीचा पाठलाग करून जीविताला धोका निर्माण होत असल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मेसेजद्वारे केल्यानं आणि तात्काळ या तक्रारीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। संबंधित शेतकऱ्यांनी सोलापूरचे पोलीस अधीक्षक यांच्या समवेत चर्चा करून नुकतंच याबाबतीत निवेदन दिलं। शक्तीपीठ महामार्ग माळशिरस तालुक्यातील 12 गावांमधून जात असून या महामार्गाला विरोध आणि समर्थन अशा दोन्ही बाबी दिसून येत आहेत। मात्र ज्या शेतकऱ्यांनी या महामार्गाला समर्थन दिलं आहे त्या शेतकऱ्यांना अज्ञात लोकांकडून अप्रत्यक्षपणे दमदाटी आणि त्यांच्या गाड्यांचा रात्री अपरात्री पाठलाग करून जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। या बाबतीत निमगाव इथं घटना घडली असून पोलीस प्रशासनाकडे याबाबत गोपनीय माहिती मिळाली आहे। यानुसार पोलीस प्रशासनानं देखील संबंधित शेतकऱ्यांना सावध आणि जागरूक राहण्याची सूचना दिली आहे। यानुसार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधित शेतकऱ्यांची भेट घेऊन सर्व गोष्टी जाणून घेऊन अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। पोलिसांकडून मला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत, परंतु चळवळीत काम करणारा कार्यकर्ता, पत्रकार आणि शेतकरी म्हणून अशा धमक्यांना मी भीक घालत नाही। मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित लोकांचे CDR लवकरच मिळतील, अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल यावर माझा विश्वास आहे, अशी माहिती शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीचे माळशिरस तालुका समन्वयक निनाद पाटील यांनी दिली। समर्थन करणारे शेतकरी प्रशासनाला सहकार्य करत असताना प्रशासनाची देखील तेवढीच जबाबदारी आहे की समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताची सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली। त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणी माळशिरस तालुका शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं। त्याचबरोबर मी माझ्या जीवितास धोका आहे या बाबतीत एक निवेदन देण्यात आलं। त्यानंतर त्यांना असंही सांगण्यात आलं की आपल्याच पोलीस प्रशासनाकडून आम्हाला माहिती देण्यात आली होती की तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या। त्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगण्यात आलं की मी माझ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून या बाबतीत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती घेत असताना त्या परिसरामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या त्या घटनाचे सगळे CDR म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड असतील ते सगळे खंगाळले जातील, तपासले जातील आणि यामध्ये जो कोण दोषी असेल त्या दोषीवर कडक कारवाई करण्यात येईल, अशा त्यांनी आम्हाला ठोस असं आश्वासन दिलेलं आहे। आणि त्या काही दिवसामध्ये असे जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकावर कठोर कारवाई होईल आणि निश्चित ते सापडतील अशी मला आशा आहे। त्याचबरोबर मी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेले 15 वर्ष चळवळीत काम करतोय, त्याचबरोबर पत्रकार म्हणून देखील मी काम करतोय आणि या शक्तीपीठ महामार्गामधील मी एक बाधित शेतकरी आहे। अशा मला ज्या धमक्या दिल्या जातात किंवा हस्तेपरास्तेचे निरोप पाठवले जातात अशा धमक्यांना मी भीक घालणारा चळवळीत काम करणारा कार्यकर्ता नाहीये। ज्यांना कोणाला जर समोर येऊन मला काय माझ्या जीवितास धोका पाचवायचा असेल त्यांनी समोर यावं, माझ्याशी चर्चा करावी। ही विचारांची लढाई आहे, आपण विचारांना लढू असं मी त्यांना आवाहन करतो।